ती ना कुठेही भांडू शकतात, त्याचं जागतं जागतं उदाहरण बघा. तर त्याचं झालं असं की आम्हाला जायचं होतं कॉलेजला आणि आमची बस बंद पडली. मग आता काय करणार, झेंड्यावर पंढरपूर करतच आम्हाला जायचं होतं. तर आम्हाला एकही झेंडा घेत नव्हता, त्यात काळी पिवळी काय ट्रॅक्टर उभा राहत नव्हता. कसं घेतलं काय माहिती, पण इंतजार का फल मिठा होता म्हणून आम्हाला साधी सुधी नाही एसी गाडी मिळाली. मग काही कॉलेजला पोहोचलो आणि कॉलेजमध्ये रॉयल एंट्री घेतली. मग काही इसकी गलियो में हम आएंगे नाही असं म्हणत आम्ही दरवेळेस येतो. आता हे कामं घरचे पण आम्ही करूया असं गुणवान आम्ही नाही. सही वगैरे घेतले आणि इथे येऊन बघतो तर रेशनपेक्षा जास्त लाईन लागली आणि माझं काम तर अपूर्णच होतं. मग सर बोलले की फी वाढली, हे बघून हा वास झाला आम्हाला. त्यानंतर फी तर गोळा करायचीच होती कारण ती द्यायची होती सरांना आम्हाला, त्याशिवाय एक्झाम देता येत नव्हती. मग काय काळजावर दगड ठेवून आम्ही ती फी सरांकडे जमा केली आणि हे बघा काहींचे ताने बाळ रडताय, काहींची नवर रडताय, काहींची आई रडते, कोणाचं काय रडतंय काही सांगते मी. असं म्हणून सरांना किती मनवलं तेव्हा कुठे ते सर आले. आता आम्ही ते फॉर्म भरतो आणि घरी जातो. तोपर्यंत बाय.